गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आज आम्ही ब्लॉग चालू केलाय परत. काल थोडासा ब्रेक घेतलेला. आता आम्ही चाललोय भाजी आणायला. ओरडने पे मजबूर कर देता है मेरा नवरा, बट मैं अभी नहीं ओरडती उस पे. ओरडती हो क्या मैं? नहीं ना. ऍज युजल आम्ही टाइम होण्याची वाट बघतो, म्हणजे आम्ही घाई करू. टाइम झालेला आहे. तिथे मॅचेस चालू झालेले असतील आणि आम्ही आता निघतोय कारण शुभम झोपलेला. ब्लॉग तर करायलाच लागेल. किती उशीर झाला, काही झाला तरी मी ब्लॉग करणार आहे. दिस इज द कॅलरी काउंट टुडे. बॅडमिंटन नंतर 9 कॅलरीज. वाव, लवकरच घरी जाणार आहे. एवढे कॅलरीज बर्न करून आपण कुठं चाललो जरा सांग. आम्ही फूड ट्रकला चाललोय. थोडंसं हेल्दी सीज सॅलड वगैरे असं खायचंय मला. आणि मला ते फ्राईज कशाला फ्राईज? हेल्दी फ्राईज खायचे. नाही खायचे फ्राईज. आळशीपणाचं जर कुठलं ऑलिम्पिक असलं असतं ना, तर शुभमने त्यात टॉप केलं असतं. ती खुर्ची दिसते मागे, तर आंघोळीवरनं आलं ना ते खुर्चीवर टॉवेल टाकतो. सो आजचा एक टॉवेल, मग उद्या तो दुसरा टॉवेल काढणार, वॉश केलेला छान व्यवस्थित. दुसरा टॉवेल काढणार, त्या खुर्चीवर त्याच टॉवेलवर दुसरा टॉवेल टाकणार. मग आपणच उचलायचा तो टॉवेल. मे बी आता मला काय वाटतं की तो खूप खराब झालेला असेल, त्यामुळे तिथे मग मी ती धुवायला टाकते. मग परत तिसऱ्या दिवशी तिसरा टॉवेल काढणार, त्याच खुर्चीवर टाकणार. म्हणजे त्या खुर्चीवर जर सपोज मी टॉवेल नाही उचलला तर त्या खुर्चीवर थरावर थर टॉवेलचे लागत जातात. आणि मग एक पॉईंट येतो की माझी होते चिडचिड, आणि चिडचिड झाली की मग मी वाईट आहे, मग मी चिडचिडच करते, मग मी अशीच आहे, मग मला आवडतच नाही तो, मग मला इंटरेस्टच नाही राहिला. असे काहीतरी कन्क्लुजन्स काढले जातात त्यावर. असं असतं मुलींनो. सर मी रेडी झालेली आहे, सगळं काही घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघतोय. चला. ही बॅग माझी ऑल टाईम मोस्ट फेवरेट बॅग आहे, कारण या बॅगमध्ये सगळं काही बसतं आणि असं करायचं किंवा इथे घालायची पण गरज नाही, तुमच्या अंगावर बसून जाते डायरेक्ट. त्यामुळे मला ही खूप आवडते. एवढी गर्दी आहे मॉलमध्ये. मगाशी पण तिथे एक टेबल होता आणि मी गेले की अच्छा रिकामा लगेच एक माणूस नाही, आम्ही बसलोय इथे. पण वैष्णवी आली आता, लगेच ती बाई येऊन डुंगण टेकवलं. अवघड आहे आता. मग अशी थोडा वेळ आधी फुल मोकळं होतं आणि आता काय म्हणणं आहे त्यांच्या प्लेटमध्ये काय मला ते पाहिजे. कोणाच्या प्लेटमध्ये? माझ्या प्लेट मधलं पण असं तुझ्या ते प्लेटमध्ये का खाणं. चिमणी? नाही ते असं कोण आहे आणि हा त्याच्यामध्ये तेच क्रंच अफेअर. मला एक पाहिजे काय चिमणी. आणि याला सांग चष्मा घालायला. मी खोडेल आता चष्मा. हिला काय प्रॉब्लेम आहे यार, मला चष्मा घातला, मला सगळं काठी जास्त दे गेले. वैष्णवीची पायपीट चालू आहे जागा मिळवण्यासाठी. कसली उभी कसली बघती. काय म्हणणं आहे वैष्णवी, मुलांसोबत शॉपिंगला यायला पाहिजे का नाही? अजिबात नाही. मुलींनीच यायला पाहिजे नेहमी शॉपिंग शॉपिंग करताना. आपण पूर्ण वेळ असं टोलवर थांबायचं. हे आवडलं का ते आवडलं आवडलं का? का हो. आणि आपलं बघायला आलं की त्यांचे पाय दुखतात, तोंड दुखतं, मागे अजून काय दुखतं. मज्जा येते शॉपिंग करायला. मजा येते, पण अजून मजा हे मुलं नसते तर मज्जा आली असते, अजून मज्जा आली असते. चैतन्य हा पण चांगला बघ. 6,000 आहे. चला. तशी हातवटी दिसते, नाही तर फोरेट दिसते. ते म्हातारी लोक व्हिडिओ कॉलवर असतात ना तसं. मुली करताय काय म्हणताय? तू चेंज करायला गेलेली ना ट्रायलला, तेव्हा पण यांनी बुली केलं मला खूप. काय बोलले मला सांग. हा चैतन्य ना बोलतो आणि ऐकतो सगळं आणि नंतर विसरून जातो. एक है ना. हो ना. पण यावेळेस असं नव्हतं. ह्या वेळेस काय झालं माहितीये का, आता आमचे रोशूचे 2,000 फॉलोअर्स झाले. मग मी ते चैतन्याला दाखवलं आणि त्याला म्हणलं काल रात्रीच झाले. मग तो असा होता की असं, म्हणजे त्यांनी काही रिॲक्शन नाही दिली. पण नंतर म्हणलं ही मला बोललीच नाही. असंच करतो हा माझ्यासोबत. आणि मग मला बोलले असं होतं की यार, म्हणजे मी बोलले होते, मी हे करताना बोलले होते, ते करताना बोलले होते. आणि नंतर मग म्हणतो की अगं तू मला बोललीच नाही, तू बोललीच नाही. आम्ही बोललेलो की आता जेव्हा वैष्णवी येईल ती बट ऑब्विस तुझ्या साईडनी असणार. आता आम्ही इट इज नॉट बट ऑब्विस, हे माझं डेली लाईफ आहे. तर अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. थोडीफार शॉपिंग, थोडीफार मज्जा, थोडंफार खाणं पिणं. मी आज कार मध्ये सुद्धा गाणं एन्जॉय करत होतो फुल गात.
मोठ्या मोठ्याने गाणं मोठमोठ्याने म्हणतोय जरी काय माझ्या असो मी तसं एन्जॉय करतो. मला काय म्हणे एकदम शांत बसून मी enjoy असं नाही करायचं. म्हणलं, मी म्हणलं शांत बस आणि गाणं एन्जॉय कर. नाही, शांत मोठ्या बसून मोठ्याने गाणं म्हणून काय होणार? त्यालाच तर एन्जॉय करणं म्हणतात ना. तू मला ते कसं जरा एन्जॉय करायला कानात जात लावते? होता माझ्या. गप बसून एन्जॉय. थोडा वेळ झाला ना मग स्वतः गात होती आणि मग एन्जॉय. मी आपलं गप बसून घेतलं. म्हणलं जाऊ दे तूच एन्जॉय कर, मी शांत बसून एन्जॉय करतो. मी नव्हते गात, मी फक्त तुला म्हणलं एवढ्या मोठ्याने नको म्हणू गाणं. असं काय बोलले नाही. अरिजित सिंगचा आवाजच ऐकू येत नव्हता मला. मग कसं? शेंगदाणे कपल इन द हाऊस. आणि त्यांना मी चहा बनवलाय. तुला रिॲक्शन हवे मला रिॲक्शन हवी आहे. असं वाटतं मुलगी बघायला आले मी. मे बी आम्हाला मुलगी झाली, तुम्हाला मुलगा झाला तर आमची मुलगी करून घ्या. नाही का? घेईल मी. शिवमचा मुलगा नाही घेणार, म्हणजे शिवम रोहिणीचा मुलगा नाही घेणार. मुलगी नक्कीच घेऊ. मुलगी माझ्यावर गेली असेल ना. येस. ऑनेस्ट. नाही आवडलं तर काय नाही पण खरंच चांगला आहे. खरं सांगा. पुण्याला आल्यापासून ब्लिंक टॉयस इफ यू नीड हेल्प. नाही पण मला मी तेच सांगते, पुण्यात आल्यापासून मला सगळीकडे छानच भेटतं. आता पण चांगला भेटला. थँक्यू सो मच. तर अशा प्रकारे दिवस संपलेला आहे आणि थोडीफार नाही ॲक्च्युली थोडीशी जास्त शॉपिंग करून आम्ही घरी आलो. त्यानंतर आम्ही जेंगा खेळलो, डिनर केला. सो चालते, चल मग आता झोपूया, बघूया उद्याचा दिवस मंडे कसा जातोय. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजचा दिवस सुरू झालेला आहे. आम्ही निघालो जिम साठी आणि Please आळस हा शब्द वापरायचा नाही. मंडे एक तर आज तू येतो का, तुला उचलून नेऊ का, तुला असं किती वेळा बोलवायचं, किती वेळा बोलवायचं माणसाने. और हसरतों के कोर्ट में ये दिल के जज कहे ऑर्डर खाली पीली रोकने का नहीं, तेरा पीछा करूं तो टोकने का नहीं. सॉक्सच नाही. सॉक्स कुठे जातात माझे? सॉक्सच नाही. मी कसं जिम करायची? तू ही माझ्या जवळ ये ना. तू माझ्या जवळ ये, मला यायचं. फक्त जवळ ये. तू माझ्या मुठीत तरी ये, तुला दाखवते मी. मला जिमला यायचं. शूज नाहीत, जिमला यायचं नाही. शूज शोधून दे, सॉक्स शोधून दे. बेसिक Socks. गोष्ट मी सगळी तयारी केली ना. सॉक्स कुठे आहेत? मला सापडतील. सर तू लांब सर. यू मूव बॅक. घेतले सॉक्स? काय नाहीये बरं. नॅपकिन आहे बॅग मध्येच नॅपकिन. अजून काय नाहीये. माझा मूड नाहीये. तुझा मूड नाहीये जिमला यायचा. आहे झोप तुझा. आहे मूड. तू फक्त रूम सरक. मध्ये तर जा. तू माग सरक. आहे मूड माझं. येतोय मी. चला, ऑल बॉक्सेस आर चेक्ड. आय एम कमिंग टू जिम. लेट्स गो. माग सरक ना. जा. कमी नखरे करायचे जरा. उद्यापासून जर तू हे सेम नखरे केले आणि मला त्रास दिला जिमला येण्यासाठी, तर मी काय करेल माझं मलाच माहिती नाही. हा, हो, तुम्हाला मारणार. ओ माय गॉड, मला मारणार तुम्हाला. मग काय नॉर्मल आहे आजकाल. बायका नवऱ्यांना मारतात. तुझ्या नवऱ्यावर हो. हात उचलणार. हो, चला, लाज आहे का? जिभेला पहिले तुझ्या हाड नवरा आहे. बायकोला मारणं नॉर्मल होतं, आता बायको नवऱ्याला मारणं नॉर्मल आहे. त्या तिकडे. हो, आता कोणी कोणाला हात नाही लावू शकत. लावू शकतो. मी कंप्लेंट. कोण म्हणे? लांब, माझ्यापासून लांब. यू स्टे अवे फ्रॉम मी. रोहिणी मस्त आता हळूहळू वाढवत चालली आहे वजन. डेडलिफ्ट आधी एकदम बेअर बारनी करत होती. आता 5 किलो दोन्ही साईडला, म्हणजे 10 आणि बारचं 20-30 किलो केलं. कमान, खाली नको ठेव. हलकं आहे. चल, इझी. कमान, चल. अजून 2 अजून. नाईस. मस्त. कसं वाटतंय? भारी वाटतं ना बॅकला? ऍडिक्ट होते. छान. काय हे? माझा स्टोल दे मला.
लागते, मला पण ऊन लागतंय. तू तुझी कॅप वगैरे का नाही आणली मग? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा दिवस चालू झालेला आहे आणि ॲज युजल मी जिमला निघालेली आहे. शुभम थोडासा आजारी पडला बिकॉज ऊनच तेवढं आहे, त्यामुळे तो रेस्ट करतोय. जर मी सुद्धा जिमला नाही गेले तर मग मला एक गिल्ट येतो की यार मी रुटीन फॉलो नाही केलं किंवा मी असं झालं तसं झालं. मग त्या ओव्हर थिंकिंगमध्ये माझा थोडासा टाईम जातो आणि मी अजूनच अँशियस होऊन जाते की हां मी गेले नाही आणि मी त्या गोष्टीवर एकच स्टक राहते. त्यापेक्षा जिमला गेलेलं बेटर आहे. 1 तास वर्कआउट करायचंच आहे आपल्याला तसंही रोज. सो देऊया आपला 1 तास, काय प्रॉब्लेम आहे. नवीन शूज आलेत तिचे, त्यामुळं मस्त मटकती नुसती ती. जर मला 11 वाजेनंतर तो लॅपटॉपचा लाईट चालू दिसला तर तू आहे आणि मी आहे. तुझ्याकडे फक्त 10 मिनिट आहेत शुभम. इकडे बघ ना एकदा. मी झोपतो थोड्या वेळ. कधी? 12 वाजता. 12 वाजता? 12 काय झोपण्याची वेळ आहे? 1 तास दे मला. हा? 1 तास मला थोडं माझा टाइम दे. स्पेस. आय नीड माय स्पेस ऑफ ठीक गेम. आहे, बरं ठीक आहे. तुझं नाही माझं नाही, बरं तुझं तुझ्या साईडने आज 12 वाजेनंतर 12:30. लॅपटॉप बघ काय बर मॅक्स 12 वाजेनंतर Last. एक. नाही एक. आता नाही. तुझं ऐकलं ना मी. एक तुझं ऐकलं मी. एक ओरडायला नको लावू मला. फायनल नाही एक पुढे नाही. मी 1 मिनिट थांबलो. 1 मिनिट. तुला काय वाटतं? मग तुझं मला ऐकणार आता आहे झोप आलेली, तसं पण मी नाहीच, मला नाही वाटत तेवढं झालं. 12 वाजेनंतर मला लॅपटॉपचा लाईट जर ऑन दिसला तर तू आहे आणि मी आहे. ठीक आहे. तू आहे मी आहे कोणी इथं नाही आहे. बाय, गुड नाईट बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सगळ्यांना बाय बाय बाय.